हे गाईज गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू नवीन ब्लॉग. आता आम्ही निघालोय सगळे मंदिरामध्ये, कारण आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह चाललेला आहे. आणि आपण मंदिरात का जातोय पाहायला सांगेल तुम्हाला. कारण हरिनाम सप्ताहासाठी जे पारायणाला बसले लोक त्यांना आम्ही आज नाश्ता देणारी, म्हणजे 7 ते 11 असं त्यांचा वेळ आहे. तर मग मध्ये त्यांना ब्रेक घेऊन 9-9:30 वाजता आम्ही नाश्ता प्रत्येक जण देत असतं गावातून, ज्याला सांगितलंय त्याला. तर अचानक काल आमच्यावरती आलं, म्हणजे आमच्याकडे नसतो नाश्ता. हा पण काल आला की अचानक सांगितलं की एक ज्यांच्याकडे होतं त्याला काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे नाही द्यायचं, तर तुम्ही द्या म्हटले. मग प्लॅनिंग करायला थोडासा कमी वेळ होता. मग काय प्लॅनिंग असं काय, म्हणजे आता 60-70 लोक आहेत तिथं आणि थोडे आजूबाजूचे लोक जमतात थोड्या नाश्त्याच्या वेळेला. तर 100 लोक होतात. तर आम्ही विचार केला की 100 लोकांना काय दिलं पाहिजे नाश्त्याला. तर नाश्त्यासाठी आम्ही मग मिसळचं ऑप्शन कट होतं, इडलीचं ऑप्शन कट होतं, कारण ते पहिलेच झालं होतं. पोहे शिरा ते पण झाले होते. तर मग आज आम्ही देणारे वडापाव नशिबाचा झालाय माझ्या. तर चला आता वडापाव पार्टी होणार आहे. तर आम्ही सगळे निघालोय आता, घरातले जे सुना आहेत आणि जे आम्ही पोर आहेत सगळे. हा आवरलंय. चल गाडीची चावी दे. नाशिकला यायचं का मंदिरावर यायचं? दरी चावी घे, गाडी घुमा. तर चला आता निघतो आम्ही सगळे मंदिरावरती. सगळे आलेले आहे. सचिन, सुनील तर गाडी चालवतोय. इकडं सायली, गुड्डी, बबलू, पायल सगळे आलेले आहेत. सॉन्टी काय चालू आहे? सॉन्टी अरे वा, खरवसाला दूध आणून दिलं का तू? वा, धन्यवाद. चला पायल लवकर. मी नाशिकला चाललोय तसं. आणि आता त्यांच्या रूमचं आहे ना वरती ते माळे नाही का, त्याच्यात शोधा ना प्लीज. शोधा. हा शोध, कन्फर्म नाही माहिती पण आहे तिथंच मी टाकते होते. भाई घर से निकले हुए थे, पायल ने बोला की ग्लास लेके आओ पाणी पिने के लिए. तर आता आम्ही मंदिरावर पोहोचलोय आणि नाना अजून मनमाडवरून येत आहे नाश्ता घेऊन. तर अजून 15-1 मिनिट टाइम आहे. तर तोपर्यंत आम्ही सगळे अरेंजमेंट करून ठेवतो, प्लेट्स वगैरे. चलो सुनील आणि पायल तर हे सगळे लवकरच आले होते. चलो प्लेट दे. तर जेवढे पण गावकरी पारायणासाठी बसलेले लेडीज आणि जेंट्स, तर त्या सर्वांसाठी आता आपण वडापाव आणलेलं आहे, जिलेबी पण आहे नाश्त्यासाठी. स्टार्ट. चला रे, चला. काय होतं? वाडा परत दुसऱ्या भाऊ चला रे. त्या साईडला वाट.
त्या. हमारे दादाजी भी खा रहे हैं और उनके दोस्त. तर चला नाश्ता तर वाढून झालाय सगळ्यांना. जवळपास 100-1 लोक असतात इथं. अब अपनी बारी है. बस रे बबलू बस गे. सुनील तू पण बस. बाबा लय भारी स्टाईल मध्ये बसले तुम्ही. लय स्टाईल मध्ये बसले हे गाडीवर. चला हा वडाला टेस्टी होता. कशातली चव होती सांग बरं. हे पिशवी पिशवीची चव होती ती. पल्लवीला आवडलं का? पल्लवीला ते पिशवी म्हणत लयच आवडलं. पल्लवीनं तर एकदा पिशवी घेतली होती. पिशवी चाटून पाहिली ती ना. खरंच मला उलटीच व्हायला बसली. आता तुम्ही गपचीत बसल्या पिशवीचा. कुठे दिली आम्ही त्याच्यात पाव भरून आणले ती पिशवी. किती उरला का नाश्ता? 9:30 गाडी होती. जिलेबी आणि वडे जास्त उरले का? पाव उरले वडे. वडे जास्त नाही उरले. 10-12 वडे उरले. पल- मापात आला पण काम. एक्स्ट्रा नाही झाला. खाल्ले का असे हात कुरकुर हात का बंद झाले. तेलकट झाले. अहो तुमच्यासाठी इथं वडा आणला म्हणजे बायको. माझ्यासाठी आणलं त्याला काय केलं? त्याला घेऊन आलो सगळं. ननंद लय कामाचे भाऊ. जिरा बर्फ आहे डायरेक्ट त्याला. उन्हात ठेव उन्हात. तुळशीवर ठेव दोन. साखर असेल तर कॅन्सल. नाही नाही मला नाही खायचं. ग्रॅम शुगर म्हणजे काम झालं. हा? एवढी तुळशीवर ठेव. काय झालं? बर्फ आहे दारू दारू. एवढी काय पागल नाही. केवढी मग? पण आहे हे मान्य केलं तिनं पहिलंच वाटत. पल्लवी सांबोर शिरा आई निंदा करू नाही. जेवण लय डेंजर आहे. काय असतो तुमचं? मी पाय किती लांब बसेल पण वरून बुटाड चप्पल वाहिली गेली. काल आम्ही ना वडापाव नव्हतो ठेवणार नाश्त्यासाठी. पोहे आणि शिरा ठेवणार होती. ही म्हणे शिरा आणि पोहे नाही ठेवायचं. जाऊ दे सगळ्यांना आवडतं. तुमच्या शिऱ्यामध्ये काजू हे असतात. आमच्या वडापाव मध्ये होते. आमचं कोण टाकतं? बाबा तुम्हाला आवडला का वडा? मग काय आवडलं तुम्हाला? काळे अगं ती काय नकपालीच लावली काही केलं नाही का नाही आवडलं? तर आज मी गावातून गावामध्ये नाश्ता वाटून आलोय आणि आता दुपारचे 1 वाजले आणि आम्ही काही सकाळी स्वयंपाकच केला नव्हता. आज स्वयंपाकला सुट्टी होती. तर सगळे बोलले होते की आम्ही नाश्ता केल्यानंतर थोडंसंच खाऊ काहीतरी. तर मग लंचला तुम्ही असं काही पण बनवून द्या थोडंसं. तर आम्ही आता लंचला ठरवलं की मसाले भात बनवूया. तर श्रुती कट करते मसाले भातासाठी. तर तांदूळ घेतले. तांदूळ धुवून मसाले भात बनवतो. सगळ्यांच्या झोपाचा ते त्यांना झोपेतून उठवतो. कुकरच्या शिट्ट्या वाजून त्यांना आम्ही झोपेतून. सगळ्यांच्या झोपा चालल्या. आज आमच्याकडे लाईटच नाही. इन्व्हर्टरवर जेवढं चाललंय तेवढं चाललंय. गरमी खूप होती. खूप म्हणजे खूपच. खिडकी ओपन केली तर जास्त गरम वाफ येते आणि खिडकी बंद केली तर गरम खूप जास्त होतं. हिला लई जास्त गरम घाम येतो माझ्यापेक्षा. हां तुझ्या डोक्यामधून लई घाम येत राहतो. मला एवढा घाम कधीच येत नाही. मला मेन म्हणजे घामच येत नाही. कुकर याच्यामध्ये
आणि आम्ही आज ट्राय करणार आहे लाल मिरचीचा, म्हणजे लाल मिरची घालून भात, जी की भुकटी असते ना तिचा भात मसाले भात बनवणार आहे. हां, हिरवी मिरची आम्ही तर इकडे हिरवी मिरचीच टाकतो. तिकडे कसे बनवायचे? मी लाल मिरचीचा करत असते. बरोबर, आज लाल मिरचीचं करून बघ, टेस्ट देखते कैसा आहे. तेल टाकले, थोडंसं तूप टाकले, कढीपत्ता टाकलाय, जिरे टाकले. आता मोहरीची वेळ. कुकरला भात लावून दिलाय. आता थोड्या वेळ रेस्ट करायची शिट्टी होईपर्यंत. यांनी मला काल परवा प्रॉमिस केलं होतं की मी लुडो नाही चेस नाही खेळणार म्हणून. प्रॉमिसेस आर मेड टू बी ब्रोकन. प्रॉमिस हमेशा तोड़ने के लिए बने होते हैं. ठीक है पायल. म्हणजे लग्नात तुम्ही जे प्रॉमिस केले होते ते पण यस. काय? यस, सारे प्रॉमिस तोड़ने हैं. ठीक है, डन. मैंने भी जो दिए थे वो. सांगायचं मी साखर खात नाही म्हणा. जाने दो, अभी क्या ही बोल सकते हैं. तर मस्त राईस रेडी झालेला आहे आणि आता राईस वरती ताव मारायचा. अय सांडलं बाबा, पहिली चूक झाली श्रुतीकडून. ती पण कॅमेऱ्यावर. पर्सन सांडलं खाली. घ्या दादा घ्या. ते आता हातात तर घ्या पप्पा. 2 ब्लॉक काढतायत, मराठी हिंदी. त्याला आयतं मटेरियल देतो काय तू? बस आई बस. ए बाई, नाव एकाचं नाही ना ते कशी. मग तेच तर ना. हा सांडलं नाही का? हे काय इकडून सांडलं वाटतं. वाटतं पाहिलं वाटतं म्हणजे मी पाहिलं मला तरी म्हणतो वाटतं. कोण डाट काय का बाई. झालेली छोटीशी सेवा पूर्ण परमात्मा ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्या करून सकल संतांच्या गुरुजनांच्या भगवान मारुती रायांच्या चरणी झाली तिची सेवा समर्पित करून या ठिकाणी. जय. तर काल आम्ही मस्त हरिनाम सप्ताह करून आलो आणि त्याच्या अगोदर आम्ही गेलो होतो येवल्याला सगळा बाजार वगैरे करायसाठी. कारण आमचे जे दाजी आहे तर आमच्या सप्ताहाचे उद्या सांगताय म्हणजे संपणार आहे सप्ताह. तर त्याच्या दिवशी ना काल्याचं जेवण असतं, म्हणजे सप्ताहाचा जो शेवटचा दिवस त्याला काला म्हणतात आणि त्या दिवशी जेवण असतं. तर मग त्याची शॉपिंग करायला गेलो होतो आम्ही सगळं बाजार आणायला. तर मग काल येताना आम्ही मंदिरात थांबलो, आरती वगैरे केली आणि तसंच घरी येऊन थांबलो आम्ही. ब्लॉग पण एडिट करायचं राहून गेला, शूट करायचं राहून गेला होता. आता मग तो मराठी ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करतो आहे. आता मला पायल बळजबरीने इथून घेऊन जाते. मी ब्लॉग एडिट करत होतो पण ते बोलले चला जेवण करायला चाल. 12 वाजले कारण काल थोडं लेट जेवलो होतो. सर एक मिनटं मला. तर आज आमचं सगळ्यांचं काम चालू आहे झाडांना पाणी देणं, टाकी रिकामी करणं. कारण आहे ना ह्या टाकीमध्ये खूप मासे झाले छोटे छोटे आणि त्याने वास पण येतो आणि तेच पाणी आम्ही पिण्यासाठी वापरतो. तर मग ते योग्य नाही वाटलं, मग त्याच्यासाठी ही टाकी रिकामी केली मोठी, सगळं पाणी काढून दिले आणि परत भरवणार आहे नवीन पाणी. आता मी यांच्यासाठी भांडं बनवते. अत्यंत आलंय आत्ताच पारायण पूर्ण करून. आज पूर्ण झालं असेल ना की बाकी काही अध्याय? पूर्ण झालंय 10 वगैरे राहिले 18 अध्याय. हां म्हणजे फक्त त्या 10 ओव्या संध्याकाळी. 1810 वगैरे राहते ना, तर 1800 झाले 10 वगैरे राहिले. तर मग त्या 10 ओव्या कधी वाचायच्या? त्या 10 वगैरे संध्याकाळी वाचायच्या आणि पूजन करायचं. नंतर नवीन ज्ञानेश्वरी वाटणारे गावामध्ये जेवढे पारायणात बसलेले त्यांना. आणि नंतर दिंडी काढणारे. आज शेवटचा दिवस त्याच्यामुळं दिंडी काढणार. तुम्ही जाणार असाल मग आज? जाणार. तर आमचं वाचायचं राहिले 10 वगैरे तेवढे. हां
आणि मग ज्ञानेश्वरी जाणार आहे तेव्हा सगळ्यांना बोलवेल. सुनील आणि दादा टाकीमध्ये पाणी काढताय. तर पाऊस पडेपर्यंत असंच आहे, कारण पाण्याची थोडी ताणाताण चालली आहे आमच्याकडं. कारण विहिरींना पाणी नाही राहिलं आहे, बोरवेलचं पाणी उपसायचं काम चालू आहे. कारण ह्यावर्षी पाऊसच खूप कमी होता. तर ह्यावर्षी बघूया कसा पाऊस होतो आहे नवीन वर्षात. म्हणजे मागच्या वर्षी पाऊस कमी होता. ठीक आहे, तर आता मला भूक लागली आहे, जेवण करूया. झाला का बघून मम्मी माझा ब्लॉग? कसा होता आजचा ब्लॉग? भारी वाटत. कोणत्या चॅनलवर होता? हां, कोणत्या चॅनलवर होता? चॅनलवर म्हणजे चॅनलचं नाव काय आहे? स्वप्नील जाधव ब्लॉग. हां, असं विचारलं का सांगत जायचं, हो, म्हणजे स्वप्नील जाधव ब्लॉग. जाहिरात होते आपल्या चॅनलची. कोणत्या चॅनलवर बघते का मग सांगायचं. हो, ठीक आहे. स्वतःच्याच चॅनलवरती स्वतःच्याच चॅनलची ॲडव्हर्टाईज करावं लागते. काय आहे का बाहेर जेवणामध्ये? मटकी, मटकी रात्रीचीच दिसते. कांदा. रात्री आम्ही सगळे बाहेर जेवायला गेलो. आमच्या वाट्याचा स्वयंपाक उरलेला होता, तोच आम्हाला सकाळी खाऊ घालते. पायल काय आहे, पटतं का तुला? आम्हाला पटतं, पण बाहेर जाण्याच्या वेळेस आहे ना ॲटलीस्ट सांगावं घरी की आम्ही नाही जेवायला म्हणून स्वयंपाक नका पकडू आमचा. स्वयंपाक झाल्यावर जेवायच्या वेळेस तुम्ही सांगताय की आम्ही बाहेर जेवायला जाणार आहे. हे पटतं का तुम्हाला? पटतं ना. चला जेवण करूया आणि हा ब्लॉग इथंच संपूया. ठीक आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 2 चॅनल आहेत आपला, एक मराठी एक हिंदी. मराठी चॅनलचं नाव आहे स्वप्नील जाधव लाईव्ह आणि हिंदी चॅनलचं नाव आहे स्वप्नील जाधव ब्लॉग्स. दोन्ही पण ब्लॉग्स बघा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.